नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. विषय खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओचा. टोमॅटो पिकामध्ये नीट लक्षात घ्या, व्हिडिओचा विषय टोमॅटो मधील फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. आपण व्हिडिओ बघताय साधारणतः 17 तारखेला फेब्रुवारीच्या. राहिलेले 10-12 दिवस आणि मार्च एप्रिल मध्ये बाजारभाव कसा राहील त्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांची भरपूर डिमांड होती त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. टोमॅटोचे फेब्रुवारी एंड मार्च आणि एप्रिल मध्ये बाजारभाव कसे राहतील त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण शेतकऱ्यासोबत आहोत ज्यांचा प्लॉट पुढच्या 10-12 दिवसात सुरू होणार आहे. प्रथमतः त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी तुषार अंबादास कातोरे, राहणार वाडीवरे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 8767 295 297. आपला कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे? शाहू वराडीचा. आपण याच्या अगोदर देखील आपण व्हिडिओ घेतला होता. ही पूर्ण सेटिंग झाली आणि या व्हरायटीचं म्हणजे किपिंग क्वालिटी असेल, फळाची साईज असेल, आपण या ठिकाणी जर बघितलं बुडापासून सेटिंग आपण या ठिकाणी बघू शकतो. पाल्यामध्ये सेटिंग दिसत नाही. दाखवा तुम्ही. पूर्ण सेटिंग आहे शेंड्यापर्यंत. तर या फळाचा दर्जा आपल्याला किपिंग क्वालिटी मिळवत असताना आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात पाठीमागे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. आपला व्हिडिओचा विषय आहे बाजारभावा संदर्भामध्ये. आता फेब्रुवारी एंडिंगला मार्केट तुम्ही जर बघितलं गेल्या 4-5 दिवसापासून जवळजवळ 25, 30, 35 रुपये किलो पर्यंत दर आहे. हा दर थोडासा 10 रुपयाने फेब्रुवारी एंड आणि मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये थोडासा खाली येईल आणि त्यानंतर पुन्हा मार्चच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये पुन्हा एकदा 5 रुपयांनी दर उसळी घेईल आणि त्यानंतर एप्रिलमध्ये थोडेसे दर कमी राहतील पहिल्या सुरुवातीच्या 10-12 दिवस. नंतर पुन्हा दर वाढायला सुरुवात होतील. आता याच्या पाठीमागचे कारण काय? गेल्या वर्षी तुम्हाला मी जून मध्ये व्हिडिओ दिला होता की जुलै आणि ऑगस्ट मध्ये न भूतो न भविष्यतो असा दर मिळेल. 2,500, 3,000, 3,200, 3,400 रुपये पर्यंत कॅरेट विकलं. मग या वर्षी देखील त्याच पिरियड मध्ये मार्केट मिळेल का हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता. परंतु तितकं मार्केट आपल्याला पुढे काही दिवस बघायला मिळणार नाही. पण हा जो अंदाज आहे, अंदाज असतो. मी गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये 5 ते 6 व्हिडिओ दिले आणि प्रत्येक अंदाज तंतोतंत जुळला. फक्त एक अंदाज त्या ठिकाणी चुकला. तो का चुकला याचं सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत. आजचा व्हिडिओ बाजारभावाचा अंदाज देत असताना मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये दर थोडेसे खाली येण्याचं कारण काय असेल तर डिसेंबर एंड आणि जानेवारी मध्ये ज्या लागवडी झाल्या तो माल मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणामध्ये आवक थोडीशी वाढायला सुरुवात होईल आणि त्यावेळेस टेम्परेचर असेल, आवक म्हणजे जो पिकण्याचा कालावधी असतो म्हणजे व्हरायटी कुठली असू द्या, तुमचा प्लॉट चालू झाल्यानंतर जे पहिले 2-3 खुडे असतात किंवा जो भर असतो तो भर ज्यावेळेस मार्केटमध्ये येईल मग तुमचा नारायणगाव जुन्नर असेल, लातूरचा काही भाग असेल, महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामधील बराचसा इगतपुरीचा बेल्ट आहे, घोटी असेल, इगतपुरी असेल, सगळ्याच ठिकाणी बरेचसे शेतकरी टोमॅटोची उन्हाळी लागवड करतात आणि खास करून आपली शिवजयंती 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मी मानाचा मुजरा करतो. सगळ्यांच्या वतीने तुम्हाला डॉक्टर किसानच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि एकंदरीत जर आपण बघितलं उन्हाळी लागवड करत असताना त्या ठिकाणी 19, 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारीला बरेचसे शेतकरी मुहूर्त बघून लागवड त्या ठिकाणी करतात. आणि उन्हाळी हंगामामध्ये कुठल्या लागवडी केल्या पाहिजे, 20 फेब्रुवारी ते 5 ते 10 मार्च कुठल्या लागवडी केल्या पाहिजे, कुठल्या व्हरायटींची निवड केली पाहिजे, तो देखील व्हिडिओ लवकरच मी देईल. आजचा हा व्हिडिओ फेब्रुवारी एंडिंगला मार्केटचा दर बाजारभाव जो आज 20, 25, 30 रुपये सुरू आहे तो 35 रुपयापर्यंत आहे. तो हळूहळू 5 ते 8 रुपयापर्यंत खाली येईल. जास्त खाली येणार नाही. कृपया घाबरून जायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, टोमॅटोचं उत्पादन घेत असताना आपल्याला भरघोस उत्पादन कसं घेता येईल. एकरी आपल्याला साधारणतः 40 ते 50 टनाच्या पुढं म्हणजे साधारणतः 2,000 कॅरेटच्या पुढं कसं जाता येईल आणि त्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आपल्याला कसा कमी ठेवता येईल त्यासाठी खूप सारे व्हिडिओ डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलला प्रथम आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन घ्या आणि पाठीमागं जाऊन जो टोमॅटोचा व्हिडिओ आहे, बरेचसे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. परत एकदा कातोरे साहेब तुमच्याकडे येतो. आपला शाहू व्हरायटीचा प्लॉट आहे. 100% चांगलं शेटिंग शेंड्यापर्यंत झालेलं आपण या ठिकाणी बघतोय. आपण जर या बाजूला बघितलं पुढापासून या ठिकाणी सेटिंग आहे. पुढच्या 15-20 दिवसामध्ये प्लॉट सुरू होईल. वरपर्यंत सेटिंग तुम्हाला दिसतंय. एकंदरीत म्हणजे आपल्याला बाजारभाव मिनिमम 10 ते 12 रुपये किलो जरी दर मिळाला तरी तुम्हाला टोमॅटोची शेती परवडू शकते का? हो, मग परवडू शकते.
कारण आज एवढं शेटिंग आहे आणि जो उत्पादन खर्च आहे तो आपला एकदम लिमिटेशन मध्ये आहे. वर शेंड्यापर्यंत फळ आहे. खाली जर आपण बघितलं शाहू व्हरायटी आहे. साईज आपल्याला इतकी सुंदर या व्हरायटीमध्ये साईज कमी मिळते, परंतु साईज बाबत काय सांगाल? साईज खूपच छान झाली पण साईज अशी काय मिळत नाही. साईज मस्त झाली. मी बघितले 2-3 प्लॉट. एवढी साईज म्हणजे होत नाही. होत नाही. हे शेंड्यापर्यंत वरती अजून सेटिंग चालू आहे. वरतीपर्यंत सेटिंग बघतो. फक्त एकच प्रश्न विचारतो तुम्हाला, मिनिमम 10 ते 12 रुपये म्हणजे 150, 200, ₹250 कॅरेट जरी मिळालं, तर तुम्हाला प्लॉटमध्ये नफा होऊ शकतो. तो नफा व्हायलाच पाहिजे. एवढी सेटिंग म्हणजे नफा तर व्हायलाच पाहिजे. आणि त्यासाठी काही खूप सारा उत्पादन खर्च म्हणजे जे खतं असतील, औषधं असतील, त्याचा मारा डॉक्टर किसानकडून तुम्ही वेळापत्रक घेता. दोडक्याची शेती असेल, कलिंगडाची शेती असेल, काकडीमध्ये तुम्ही गेल्या 1 वर्षापूर्वी अनुभव घेतला. 38-40 तोडे तुम्ही घेतले होते. तर एकंदरीत या पिकांमध्ये सातत्याने तोडे सुरू असणाऱ्या पिकामध्ये जर वेळोवेळी आपण व्यवस्थितरित्या जर नियोजन ठेवलं आणि बाजारभाव चढ उतार होत असतो, 15-20 दिवस कधी खाली येतो, नंतर कधी तेजी येते. त्याचा फायदा जर सातत्य आपण ठेवलं तर होतो का? हो, फायदा तर होतो. काकडीमध्ये काय अनुभव आला? काकडीमध्ये स्टार्टिंगला काय आपल्याला ₹90, ₹80 टार्गेट. नंतर 10-15 पुढे नंतर चांगली 300, 250, 300, 400. मग ते तुम्ही शेड्यूल कंटिन्यू वेळापत्रक फॉलो करत राहिले आणि नंतर तुम्हाला त्याचा फायदा झाला. फायदा झाला. बरोबर ना? तुमचा नंबर देखील YouTube चॅनलला दिलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय होता फेब्रुवारी एंडिंगला थोडेसे दर कमी होतील. मार्चच्या पहिल्या हप्त्यापर्यंत पुन्हा एकदा थोडासा 5 ते 8 रुपयांनी उसळी घेतील आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात पुन्हा एकदा दर खाली येतील. नीट लक्षात घ्या, बाजारभावाचा अंदाज परत एकदा मार्च एंड आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये, मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये मे आणि जून जुलैमध्ये कसा बाजारभाव राहील त्या संदर्भात लवकरच व्हिडिओ त्या वेळेस तुम्हाला देण्यात येईल. बरेचसे शेतकरी कमेंट करत असतात की बाजारभावाचा अंदाज द्या, बाजारभावाचा अंदाज द्या. आज जर आपण बघितलं बाजारभावाचा अंदाज आपण काही देव नाही, डॉक्टर किसान देव नाही किंवा कोणी शेतकरीच त्या ठिकाणी सांगू शकत नाही. प्रामुख्याने त्यामध्ये मागणी आणि पुरवठा हा जो सिद्धांत आहे त्याचा अनुकरण किंवा तो सिद्धांत लागू होतो आणि त्याचप्रमाणे जर क्वालिटी चांगली ठेवली आणि उत्पादन खर्च कमी ठेवला, मिनिमम बाजारभाव जरी मिळाला तर शेतीमध्ये नफा कसा होतो त्याचं उदाहरण तुम्ही काकडीच्या पिकामधून त्यांच्याकडून ऐकलं. 80-90 रुपये दर होता, लावून धरलं, फवारण्या चालू ठेवल्या, खतांचे डोस चालू ठेवले, नंतर 300-400 रुपये मार्केट मिळालं आणि पुढे परत 15-20 तोडे झाले आणि चांगल्या पद्धतीने पैसे त्यांना झाले. हा एकमेव उदाहरण खूप चांगला आहे की टोमॅटोच्या शेतीमध्ये बाजारभावाचे अंदाज मी नक्कीच देत राहील शेवटपर्यंत. कृपया सगळ्या शेतकऱ्यांनी, टोमॅटो शेतकरी बांधवांना, जुन्नर असेल, लातूर असेल, जुन्नर साईडचा, मग त्या ठिकाणी पुण्याचा काही भाग असेल, आपल्या नाशिकमध्ये इगतपुरी साईड असेल, घोटी असेल, बऱ्याचशा ठिकाणी उन्हाळी टोमॅटोची लागवड होती आणि यावर्षी बऱ्याचशा ठिकाणी पाणी कमी आहे म्हणून खूप लागवडी त्या ठिकाणी एका लॉटमध्ये कृपया करू नका. टप्प्याटप्प्याने लागवडी त्या ठिकाणी करा. फेब्रुवारी एंड असेल, मार्च असेल आणि या हंगामामध्ये 90, 80, 85, 90 दिवस सुरू व्हायला लागते आणि तिथून 90-100 दिवस प्लॉट कसा चालवता येईल, तितकं पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे का, आपल्याकडचं हवामान त्या ठिकाणी अनुकूल आहे का, त्याचा विचार करून आपण लागवडी नक्की करू शकतात. डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुम्ही प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.